नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम, हर हर महादेव. काय म्हणता? सर्व कसे आहात? मी पुन्हा आलो आहे सूरजदुर्गे तुमच्या भेटीला. काही माझ्या मनातील खंत आहे, माझ्या मनातल्या काही अडचणी समस्या आहे, त्याबद्दल बोलायला आलेलो आहोत. बघा, समजून घेण्याचा प्रयत्न करा किंवा मला समजवण्याचा प्रयत्न तरी करा. मित्रांनो, आज धर्मच्या नावावर भांडायला सर्व तयार आहे, पण सामाजिक स्थानिक मुद्द्यावर विकासाच्या मुद्द्यावर भांडायला कोणी तयार नाही. पण धर्म जाती या नावावर खूप भांडायला तयार आहे. तर आज मी सुद्धा या धर्मावर बोलण्याचा प्रयत्न करतो. तसं मित्रांनो, कुणाबद्दलही वैयक्तिक वाद करणं काही फायद्याचं नाही आहे. आणि या पृथ्वी तलावर सर्वच त्याचेच अंशच आहे, त्याचे परमेश्वराचे अंश आहे. सर्वांना परमेश्वराने बनवलेला आहे. तर एकमेकात भेदभाव करण्याचा काही हेच नाही आहे, त्याच्यात संशय नाही आहे. परंतु आजची स्वार्थी भ्रष्टाचारी मानसिकता जी झालेली आहे, त्यामुळे हा सर्व पैशाचा वाजागाजात सुरू आहे. पण हे थांबणं मला असं वाटतं का बंद व्हायला पाहिजे. आज मित्रांनो, पैसा आणि माणूस यामधील माणसाची किंमत चालली गेली आहे. म्हणजे एका सजीवाची किंमत काहीच नाही आहे त्या एका कागदासमोर, निर्जीवासमोर. म्हणजे कागद हा निर्जीव, पैसा काही झालं तरी निर्जीव झाला, आणि हा सजीव एक माणूस, सजीव जिवंत माणूस. आणि मग जेव्हा जिवंत माणसाचीच किंमत या पैशासमोर काही नाही, तर मग प्राणी मात्र वेगवेगळ्या झाल्या. म्हणजे आज या पैशानं किती मोठी मानसिकता एक माणुसकी खराब करून ठेवलेली आहे का, जो तो त्या पैशाच्या मागे फिरत आहे. मला पैसा पाहिजे, मला पैसा पाहिजे, मला हे करायचं आहे, मला ते करायचं. अरे पण बाबा, करून करून किती वर्ष करशील? 70-80 वर्ष कुठं घेऊन जाशील? तर मग काय म्हणून या पैशाच्या मागं आपण लागलेलो आहोत. तर आजचा मुद्दा होता, मी भटकलो होतो असं वाटते. तर आपण धर्माबद्दल बोलणार होतो. मित्रांनो, धर्माबद्दल बोलण्याची सर्वप्रथम तर आपली ऐपत नाही, आणि आपण काही तेवढे जाणकार नाही किंवा ज्ञानी माणूस नाही आहे, किंवा आपण तेवढी काही तपश्चर्या केली नाही किंवा तेवढा अभ्यास केलेला नाही. त्यामुळे आपण तरी धर्माबद्दल बोलणं हे खूप वाईट आहे. पण तरी मी बोलण्याचा प्रयत्न करतो. बघा, तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करा माझ्या मनात काय आहे तर विचार. तर मित्रांनो, धर्म अगोदर तर ह्या धर्मालाच बदनाम केलं आहे. म्हणजे हा धर्म तसा, तो धर्म तसा. अगोदर म्हणजे धर्म या नावालाच डावलण्याचा प्रयत्न केला. पण मित्रांनो, धर्म हा वाईट असू शकत नाही. आणि मुळात हे धर्म म्हणजे हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, ईसाई हे धर्म आहेच नाही. या संस्कृती आहे मानव जीवन जगण्याच्या. पण मेन धर्म म्हणजे काय? तर धर्म ही संकल्पना म्हणजे मी सांगतो, धर्म म्हणजे धर्म, आणि धर्माच्या विरोधात आहे अधर्म. म्हणजे धर्म आणि अधर्म. अधर्म म्हणजे माहीत आहे ना तुम्हाला काय आहे? तर अधर्म म्हणजे ज्या प्रत्येक वाईट गोष्टी, प्रत्येक वाईट गोष्टी त्या अधर्मामध्येच येणार. पाप. तर अधर्म समजला ना? म्हणजे अधर्म म्हणजे ज्या वाईट गोष्टी ज्या माणसाला करायच्या नाही आहे, म्हणजे ज्या नियमाच्या विरोधात आहे, त्या गोष्टी म्हणजे अधर्म. नकारात्मकता म्हणजे अधर्म. मग धर्म म्हणजे सकारात्मकता, चांगला विचार. धर्म म्हणजे सत्य, धर्म म्हणजे अहिंसा. मग आपण या धर्माला घेऊन कसं काय झगडू शकतो? धर्म पुरातन आहे, आणि हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, ईसाई हे धर्म आहेच नाही. ह्या संस्कृती झाल्या जीवन जगण्याच्या. माणसाला ज्या विभागात, ज्या स्थानावर माणूस जन्मला, त्याच्या वातावरणानुसार, त्याच्या आजूबाजूच्या परिसरानुसार जे त्यानं जीवन जगण्याची पद्धती वापरली, त्यालाच जीवन जगण्याची एक संस्कृती म्हणू. पण तो धर्म नाही.
ह्या हिंदू मुस्लिम ख्रिश्चन हे धर्म नाही. धर्म म्हणजे सत्य, धर्म म्हणजे न्याय, धर्म म्हणजे अहिंसा. मग धर्मावर काय म्हणून मित्रांनो आपण झगडत आहोत? अगोदर धर्म काय आहे आपल्याला समजून घ्या आणि मग करा. आणि धर्म एकच आहे, तो म्हणजे सनातन. तुम्ही माना नोका मानू काही म्हणा, पण सनातन हाच धर्म सर्वात पुरातन आहे आणि सनातन हाच धर्म आहे. बाकी ह्या ज्या झाल्या त्या संस्कृत्या झाल्या. हिंदू ही सुद्धा संस्कृती झाली जी सनातनामधून उदयास आली. बौद्ध ही सुद्धा सनातनामधून उदयास आलेली संस्कृती झाली. ख्रिश्चन नाही काहून तर जैन धर्म हा सुद्धा सनातनामधून उदयास आलेली संस्कृती झाली. पण हे धर्म झालेले नाही. यांना नाव ठेवण्यात आलं आज धर्म म्हणजे हिंदू मुस्लिम जैन ख्रिश्चन हे धर्म, पण आज धर्म म्हणजे ते धर्म आहेच नाही. धर्म म्हणजे सत्य, धर्म म्हणजे न्याय, धर्म म्हणजे अहिंसा, धर्म म्हणजे समानतेची भावना, सर्व समभाव. आणि सनातन हा सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. म्हणजेच सर्वे भवन्तु सुखिनः म्हणजे सर्व सुखी राहिले पाहिजे. सर्वे सन्तु निरामया म्हणजे सर्व निरोगी राहिले पाहिजे. प्रत्येकाचं मन निरामय राहिलं पाहिजे, निर्मल झालं पाहिजे. सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत् म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यामधील दुःख दूर होऊन त्यात ज्ञानाचा प्रकाश आला पाहिजे, आनंदाचा उदय झाला पाहिजे. म्हणजे आपला हा सनातन धर्म हा सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामया सांगणारा धर्म आहे. मग यात भेदभाव कुठं आलेला? आणि सनातन संस्कृती ही आणि स्त्री पुरुष समानता आज जे झगडतात, स्त्री पुरुष समानता, स्त्री पुरुष समानतावर, स्त्री समानता होती नाही, पहिलं पुरुष प्रधान देश होता. अरे हिंदू संस्कृतीचा उद्देश हा नर नारीश्वर, आदी नरनारेश्वर म्हणजे नर नारीश्वर म्हणजे अर्ध नारी आणि अर्धा नर म्हणजे नर नारी पुरुष आणि महिला याचा संगमातून म्हणजे याच्यातून पूर्ण ब्रह्मा विष्णू महेश असे हे उदयास आलेले आहे. ही असेच आपली संस्कृती सनातन संस्कृती सांगते. आणि मग या जेव्हा अर्धनारीश्वर म्हणजे स्त्री आणि नर आणि स्त्री हे मिळून जेव्हा इथंच समानता आहे तर मग त्यामध्ये स्त्री पुरुष समानता आली कुठे? जसे जसे कालांतरानं ज्या विभागात जशी वृत्ती निर्माण होते मनुष्याच्या तिथंच होतात. पण एकाच जागी झालेल्या घटनेला आपण जर 10 जागी करतो म्हटलं तर हे चुकीचं आहे मित्रांनो. जर एकाने कोणता गुन्हा केला तर प्रत्येकालाच दोष देणं हे खूप वाईट आहे आणि द्यायला नको. जो आहे त्याच व्यक्तीला त्याचे काहीतरी व्हायला पाहिजे, त्याच व्यक्तीला त्याची शिक्षा मिळायला पाहिजे, पण इतरांना नको. म्हणून आपण सुद्धा आपल्यामध्ये स्वतःमध्ये समानतेची वृत्ती आणावी. आणि जर आपण हिंदू आहोत तर फक्त जय श्रीराम म्हटल्याने, हर हर महादेव म्हटल्याने हिंदू होणार नाही. तर आपल्या हिंदू सनातन संस्कृतीची व्याप्ती आपल्याला समजून घेणे अति आवश्यक आहे. तर सनातन संस्कृती ही फक्त रामायण किंवा महाभारत याच्या पलीकडची आहे. सनातन संस्कृतीमधूनच सनातन संस्कृतीमधून अगोदर शून्याची शोध लागलेली आहे. म्हणजे विज्ञानाची शोध, शून्याच्या शोधशिवाय हा विज्ञान असू शकत नाही. आणि शून्याची शोध ही आपल्या सनातन संस्कृतीमधून संस्कृत साहित्यातून लागलेली आहे. मग आपण का म्हणून या संस्कृत साहित्याला सनातन साहित्याला आपण नाकारण्याचा प्रयत्न करत आहोत? अरे सर्वात पुरातन साहित्य म्हणजे आज या जगात सर्वात पुरातन साहित्य जे आहे ते वेद आहे. वेद म्हणजेच संस्कृत वेद. आणि हे वेद आज लोकांना माहीत नाही की केव्हा लिहिण्यात आले. फक्त ते अंदाज लावू शकतात का 5000 वर्षा पहिले लिहिले असेल, 7000 वर्ष, ते पण अंदाज नाही लावू शकत का किती वर्ष अगोदर लिहिलेले आहे. आणि कोणत्या महर्षीने सुद्धा सांगितलेलं नाही की वेदाची उत्पत्ती कधी झाली आहे. तर वेदाची उत्पत्ती ही
ब्रह्माची उत्पत्तीसोबतच वेदाची उत्पत्तीसुद्धा झालेली आहे. म्हणजे हे ज्ञानरूपी वेद आपल्याला भेटलेले आहे आणि ते पुरातन आहे, एकदम जुने आहे. याची तुम्ही Googleवर सर्च करू शकता, सर्वात पुरातन साहित्य कोणतं तर, आणि ते वेद आहे. आणि मग कोण म्हणतं आपल्या भारतामध्ये शिक्षणाचा अभाव होता, शिकण्याचा अभाव होता. अरे, तक्षशिला आणि नालंदा अशा युनिव्हर्सिटी आहे, अशा मोठ्या-मोठ्या युनिव्हर्सिटी त्या काळात होऊन गेल्या, ज्यावेळी तिथून प्रत्येक जगातील लोकं शिकायला येत होते. जेव्हा या इंग्रजांना, या बाहेरच्या लोकांना पृथ्वी गोल आहे म्हणून माहीत नव्हतं, तेव्हापासून आमच्याकडे पंचांग आहे. पृथ्वी पृथ्वी आहे, पृथ्वी सूर्याभोवती फिरते, पृथ्वीभोवती चंद्र फिरतो आणि पृथ्वी आणि चंद्र दोघेही सूर्याभोवती फिरतात. प्रत्येक महिना, आणि किती सायंटिस्ट, किती प्राचीन आणि किती वैज्ञानिक ही सनातन संस्कृती आहे, हे आपल्याला समजून घेणे आवश्यक आहे. सनातन संस्कृतीमध्ये मित्रांनो फक्त रामायण महाभारतच आपल्याला वाचणे गरजेचे नाही, तर त्या अगोदर कित्येक महर्षी होऊन गेलेले आहे, सप्तर्षी होऊन गेलेले आहे, सप्तर्षीचे महर्षी होऊन गेलेले आहे. त्या महर्षींनी मोठे वेद लिहिलेले आहे. जसे भास्कराचार्यानं गणितामध्ये सिद्धांत शिरोमणी हा ग्रंथ लिहिला आहे. भास्कराचार्य आहे, महर्षी पतंजली आहे, महर्षी पाणिनी आहे, महर्षी सुश्रुत आहे, महर्षी चरक आहे. महर्षी सुश्रुतनी पूर्ण सर्जरी, जे आपला ऑपरेशन्स आणि प्लास्टिक सर्जरी आहे त्यावर अध्ययन केलेलं आहे, आणि ते सुद्धा लिहून ठेवलेलं आहे सुश्रुत संहितामध्ये. चरक संहिता आहे, चरक संहितेमध्ये संपूर्ण आयुर्वेदाचं ज्ञान दिलेलं आहे. आणि शून्याचा शोध हा आर्यभट्टांनी लावलेला आहे असं मानतात. फक्त आपण जर आज विचारलं का शून्याचा शोध कोणी लागला, तर हा शून्याचा शोध हा आर्यभट्टांनी आर्यभट्टाचा कोणता ग्रंथ आहे तो? आर्यभट्टाच्या ग्रंथामधून शून्याचा शोध लागला. पण स्वतः आर्यभट्ट म्हणतात की माझ्या अगोदरसुद्धा इथं मोठे गणितज्ञ आहे, त्यांच्या शास्त्रातून मी अभ्यास करून लिहिलेला आहे. तर त्या गणितज्ञामध्ये महर्षी पिंगला आहे, महर्षी बोधायन आहे, महर्षी कात्यायन आहे, महर्षी आस्तांब आहे. हे सर्च करून बघा मित्रांनो, नाही का. माझ्या गोष्टीवर जर तुम्हाला वाईट म्हणजे चुकीचं वाटत असेल, तर या महर्षी लोकांना सर्च करून बघा. तेव्हा आपण आपल्या संस्कृतीची व्याप्ती, सखोलता जाणून घेऊ शकू. आणि हे जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे मित्रांनो, प्रत्येकाला आवश्यक आहे. आणि कारण की आज आपल्याच देशात आपल्या हिंदू संस्कृतीला, सनातन संस्कृतीला, या संस्कृतीला डावलण्याचा प्रयत्न होत आहे. हे खूप चुकीचं आहे मित्रांनो. संपूर्ण जग आज श्रीराम, जय श्रीराम किंवा जय श्री कृष्ण या कृष्णाच्या नावाने, या परमेश्वराच्या नावाने आज या भारताकडे ओढ घेत आहे. पण आपल्याच देशातले लोक, आपल्याच स्थानिक लोक आज या संस्कृतीला, हिंदू सनातन संस्कृतीला डावलण्याचा प्रयत्न करतात. हे खूप चुकीचं आहे मित्रांनो, आणि हे आपल्याला समजून घेणे सुद्धा गरजेचं आहे. अरे, जर आपणच आपल्या देशातला ना, तेच विषयच नाही, तुम्ही जाणून घ्या. आणि इतिहास, भूगोल, भौतिकशास्त्र, खगोलशास्त्र हे सर्व ह्या हिंदू संस्कृतीमधूनच उदयास आले, आणि इथूनच हिंदू संस्कृतीचं अजून मी मानण्याचं कारण सांगतो मित्रांनो तुम्हाला. कारण की हिंदू संस्कृतीमध्ये जी कालगणना होते आपल्याला, जानेवारी, फरवरी, मार्च, एप्रिल, मे, जून, हे जे आपले 12 महिने आहे, ज्युलियट कॅलेंडर आहे ना, हे इंग्रजाचं कॅलेंडर, यानुसार ह्या जानेवारी फरवरी महिन्याच्या या कालगणनेनुसार या जे दिवस होता याच्यात काही मिनिंग नाही किंवा काही नाही. जसे म्हणतात की येशू ख्रिस्त जन्मापासून हा इसवी सन चालू झालेला आहे, असं यांचं म्हणणं आहे. परंतु हिंदू संस्कृतीमध्ये, सनातन संस्कृतीमध्ये पंचांग दिलेलं आहे. पंचांगानुसार म्हणजे आपल्या जे हिंदू सनातन संस्कृतीचे महिने आहे, चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, आश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ, फाल्गुन असे जे महिने आहे, हे महिने कसे होतात याची कालगणना काही एक त्याच्यावर सायंटिफिक रिझन आहे मित्रांनो. जसं मी सांगतो तुम्हाला, चैत्र म्हणजे हे जसे आपले हिंदू संस्कृतीचे महिने होतात, यात म्हणजे शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष असे हे 15-15 दिवसाचे काळ असतात. आणि शुक्ल पक्ष म्हणजे काय ऐकलं आहे का तुम्ही कधी? तर शुक्ल पक्ष म्हणजे
की अमावस्येपासून तर पौर्णिमेपर्यंतचा काळ हा शुक्ल पक्ष होतो आणि पौर्णिमेपासून अमावस्येचा काळ हा कृष्ण पक्ष होतो आणि असंच म्हणजे अमावस्या ते पौर्णिमा आणि पौर्णिमा ते अमावस्या असा 15-15 दिवसाचा काळ मिळून मित्रांनो एक महिना पूर्ण होतो. म्हणजे किती सायंटिफिक आहे मित्रांनो बघा. म्हणजे तेव्हा जेव्हा आपल्याला माहीत नाही हे केव्हा बनलं तर तेव्हा ते लिहिण्यात आलं. म्हणजे तेव्हा त्यांनी लिहिलं तर तेव्हा त्यांची बुद्धी त्यांना या पृथ्वीच्या सूर्याच्या परिभ्रमणेवर परिवलनावर किती माहिती होती. तर मित्रांनो आपण काय म्हणून या संस्कृतीला डावलू? तर विचार करा मित्रांनो आणि कृपया न अजून तुम्हाला एक गोष्ट सांगतो. या आपल्या सृष्टीवर फक्त 2 एनर्जी काम करत आहे. एक नकारात्मकता आणि एक सकारात्मकता. म्हणजे एक पॉझिटिव्ह एनर्जी आणि एक निगेटिव्ह एनर्जी. तर या 2च एनर्जी काम करत आहे मित्रांनो. म्हणजे पॉझिटिव्ह एनर्जी आणि निगेटिव्ह एनर्जी. पॉझिटिव्ह एनर्जी म्हणजे सुख, आनंद, प्रेम या म्हणजे पॉझिटिव्ह एनर्जी आहे. ज्या मनुष्य शरीराला किंवा प्रत्येक निसर्गाला आनंद प्रदान करतात आणि एक निगेटिव्ह एनर्जी आहे जी नकारात्मकता, द्वेष, राग, क्रोध या भावना निर्माण करतात किंवा या वाईट प्रवृत्ती निर्माण करतात म्हणजे नकारात्मकता. आणि सकारात्मकता आणि नकारात्मकता या 2 गोष्टी आहे मित्रांनो. या 2च एनर्जी काम करत आहे ह्या पृथ्वी तलावर. या सर्वीकडे तेच काम करत आहे. परंतु या एनर्जीचा प्रचार प्रसार कसा होत आहे? तर पॉझिटिव्ह एनर्जीचा आणि निगेटिव्ह म्हणजे पॉझिटिव्ह म्हणजे चांगलं आणि निगेटिव्ह म्हणजे वाईट. तर पॉझिटिव्ह तर याचा प्रभाव होत आहे मित्रांनो आपल्या शब्दामुळं, आपल्या स्पंदनामुळं, आपल्या आवाजामुळं किंवा आपण जे याला देत आहोत. म्हणजे आपण जर चांगलं प्रेमाचे शब्द बोलले तर समजा एक पॉझिटिव्ह एनर्जी होत आहे आणि जर आपण कोणाला शिव्या वगैरे देत आहोत म्हणजे निगेटिव्ह एनर्जी होत आहे. बरोबर आहे ना? म्हणजे आपण जर चांगलं बोललं तर तिथं कधी झगडे होणार नाही किंवा काही होणार नाही. पण आपण जर निगेटिव्ह आहे बोलत आहोत, काही बोलत आहोत, शिव्या बोलत आहोत तर तिथं झगडे होणार आहे, नकारात्मकता निर्माण होणार आहे. ही गोष्ट समजू शकताय ना मित्रांनो तुम्ही? पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह म्हणजे चांगलं बोलन तर चांगलंच होणार आणि वाईट बोलन तर वाईट होणार. तसं होते मित्रांनो. ते ही वस्तुस्थिती आहे ना, हे आपल्याला समजून घेणे आहे. तर म्हणून होतपर्यंत आपल्याकडून या निसर्गाला, या संपूर्ण सृष्टीला आपल्याकडून ही मनुष्य शरीर हे सर्वात ह्या सृष्टीतलं सर्वात पॉवरफुल एक युनिट आहे. तर मग आहे ना तुम्ही पॉवरफुल आहे ना? तुम्हाला वाटतं ना तुमच्यात काहीतरी आहे म्हणून? तर मग त्या शक्तीला तुम्ही जाणून घ्या आणि होतपर्यंत या संपूर्ण सृष्टीला आपल्यामार्फत फक्त पॉझिटिव्ह एनर्जी म्हणजे चांगलं सकारात्मकताच द्या. म्हणजे तुम्हाला या सकारात्मकतेचा समोर सकारात्मकताच उत्तर मिळेल किंवा सकारात्मकताच तुमच्याजवळ वापस येईल. पण तुम्ही जर आज वाईट किंवा द्वेष, मनात क्रोध, राग, लोभ, द्वेष या सर्व गोष्टी, ईर्ष्या या गोष्टी जर तुम्ही आत्मसात कराल किंवा वाईट बोलाल किंवा शिवा देणार कोणाला तर तुमच्याजवळ शिवाच येणार. हे सुद्धा जाणून घ्या मित्रांनो. म्हणून या सर्व गोष्टीचा समजून आणि मित्रांनो हे शरीरच आहे ना 70-80 वर्षासाठी आलेलं आहे. अजून किती वर्ष तुम्हाला काय कुठं घेऊन जायचं आहे? कुठंच घेऊन नाही जायचं आहे. आपल्याला सर्व तिथंच त्या अंत्यसंस्कार भूमीजवळच जायचं आहे प्रत्येकाला. कुठंच नाही जायचं आहे. पण माणूस हा तिकडचं सर्व सोडून दिला आहे आणि इथंच या भौतिक 70-80 वर्षासाठी काय करण्याचा प्रयत्न करत आहे माहीत नाही. मला तरी समजत नाही मित्रांनो. आणि मी खूप लहान आहे. मी कोणी ज्ञानी नाही किंवा काही नाही. मी एक सामान्य व्यक्ती आहे. पण मी असं बोलण्याचा प्रयत्न करत आहे आणि आज म्हणजे खरंच मी बोलण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्नसुद्धा करा. आणि सर्व धर्म समभाव हीच भावना प्रत्येकाच्या मनात रुजली पाहिजे. कारण की मित्रांनो प्रत्येकजण हा परमेश्वराचा अंश आहे आणि प्रत्येकामध्येच तोच वास करत आहे. त्यांनीच सृष्टी निर्माण केली आणि तोच वास करत आहे. म्हणून तुम्ही एकदा असा जगून पहा मित्रांनो, खरंच आनंद येईल. आणि या सृष्टीचा खरंच मित्रांनो आज जे कृत्रिम साहित्य बनवून आज मनुष्य आपलं सुख पाहण्याचा प्रयत्न करत आहे, पण हे सर्व चुकीचं आहे. या निसर्गाचा आनंद घ्या. या वृक्षवेलीचा, पशुपक्ष्याचा सर्वाचा आनंद घेण्याचा प्रयत्न करा. त्यांच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करा. म्हणजेच
भूतकाळाचे चिंतन सोडून द्या आणि भविष्याची चिंता सोडून द्या आणि वर्तमान काळात जे आयुष्य आहे ते आनंद घेण्याचा ज्या निसर्गाचा ते घेण्याचा प्रयत्न करा. मग खरंच तुमच्या आयुष्याला अर्थ येईल आणि सर्व काही ही पॉझिटिव्ह होणार, सकारात्मक होणार. तर मी काय बोललो तर हे समजून घेण्याचा प्रयत्न करा मित्रांनो. धन्यवाद. आज एवढंच बोलण्याचा प्रयत्न करतो. पुन्हा भेटतो. येऊच माझे हे यूट्यूब चॅनल आहे, तुम्ही बघू शकता आणि पुष्कळचे व्हिडिओ टाकलेले आहे, पण यावर व्ह्यूज काही जास्त येत नाही. पण तरी माझे प्रयत्न सुरू आहे आणि मला फक्त व्ह्यूजसाठी किंवा या पैशासाठी काय करायचं नाही आहे. फक्त तुमच्यापर्यंत जी सकारात्मकता, जी पॉझिटिव्हिटी पोचली पाहिजे त्यासाठी माझे प्रयत्न चालू आहे मित्रांनो. आणि तेच आहे मित्रांनो, 70-80 वर्षासाठी आलेलं आहे. कुठं घेऊन जायचं आहे? चला, बाय बाय. धन्यवाद. जय महाराष्ट्र. हर हर महादेव. ओम नमः शिवाय. जय भीम. जय शिवराय.